मला फायर ब्रिगेडला 112हून कॉल आला. 4:41 च्या दरम्यान कॉल आला. पिंजारी नामक एका इसमाने आम्हाला फोन केला आणि तात्काळ त्यांनी विहिरीत पडलेले आहेत, जिवंत आहेत म्हणून आम्ही तात्काळ क्षणाचा विलंब न करता सगळं हार्नेस, रोप आणि रेस्क्यूचे किट घेऊन आम्ही सर्व टीम आमचे केंद्र अधिकारी भरत बारी, देवीदास सुरवाडे असे सर्व टीम आम्ही आलो आणि यांना सांगितलं की तुम्ही चेअर नॉट बांधा आणि वरून फक्त जे सांगतो ते मेसेज फॉलो करा. आणि खाली आवाज नाही. आणि सगळ्यात पहिले मी वरून विचारलं त्यांना की ऑक्सिजन आहे का बरोबर, कारण की बऱ्याच ठिकाणी असं होते की ऑक्सिजन लेवल नसते, त्यामुळे रेस्क्यू करणाऱ्याला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. आम्ही खाली जाऊन चेअर नॉट वरून मेसेज व्यवस्थित फॉलो झाले आणि चेअर नॉटच्या साहाय्याने, रोपच्या साहाय्याने आम्ही त्याला हार्नेस बांधून व्यवस्थित सुखरूप 3 लोकांना सुखरूप बाहेर काढले. लेअर किती फूट खोल आहे? अंदाजे 50-60 फूट असेल. तुम्ही स्वतः खाली गेले होते तर? हो, खाली जायचं एकच कारण होतं की खालची परिस्थिती काय आहे, माझ्या टीमचं म्हणजे मी नेतृत्व करत आहे तर मी सगळ्यात पहिले पुढे गेलं पाहिजे, हा माझा उद्देश होता. गणेशवाडीमध्ये एक प्रायव्हेट प्लॉट मध्ये एक विहीर होती. मला वाटतं 3 लोक तिथे, त्यांचा घर मालक होता, नातू होता आणि एक शेजारचा मुलगा. ते तिथे बोरिंगचं काही काम करत होते. विहिरीवरती स्लॅब टाकलेला होता, पण ते काम करत असताना स्लॅब खाली कोसळलं आहे आणि त्याच्यासोबत तिघीचे तिघी जे होते ते विहिरीत पडलेले होते. म्हणजे बरं झालं की तिथे पाणीची लेवल ही कमी होती, पण काही रॉड्स तिथे अँगल्स वगैरे होते म्हणून त्यांना दुखापत, हे एका मुलाला भरपूर डोक्याला लागलेलं आहे, दुसऱ्या मुलालाही लागलं होतं. आजोबा थोडेफार बरे होते. आपली सर्वीची फायर ब्रिगेडची टीम होती, हे घोरपुडे साहेब, अश्वजित गर्डे साहेब आणि फायर डिपार्टमेंटची पुरी टीम इथे आली होती. त्यांनी येताच मला सांगितलेलं होतं की असं इथे इन्सिडेंट झालेला आहे, म्हणून मी त्वरित आलेली. पण त्यांची खूप म्हणजे त्यांनी जानची बाजी लावून ते खाली उतरलेले आहेत आणि त्यांनी त्या 3 जणांना रेस्क्यू केलेला होता. सर्व टीम म्हणजे पुरे टीमचं मी हे करते, कौतुक करते की त्यांनी वेळ असताना कोणाची जीवाची हानी न होता पटकन जाऊन त्वरित तिच्यावर रिॲक्शन केलं, ऍक्शन घेऊन प्रत्येकाला सुखरूप काढलेलं आहे. जखमी ते झालेले आहे, पण आज त्यांनी पटकन त्यांच्या इच्छाने ते डिसिजन्स घेतले. खुर्ची टाकली, एक आपला जे टीमचे सर होते ते खाली उतरले, अश्वजित दादा जे होते ते खाली उतरले आणि त्यांना रेस्क्यू केलेलं आहे. पण मला एक सांगायचं वाटतं की आधी सुद्धा मी एक स्मरणपत्र महापालिकेला, म्हणजे एक लेटर महापालिकेला दिलं होतं की जिथेही उघड्या विहिरी असतील ते मला निदर्शनात आणून द्यावे, आणि त्याप्रमाणे माझ्याकडे यादीही आलेली होती. मी प्रत्येकाला नोटीसही काढायला सांगितली की ते प्रायव्हेट जे असतील त्यांनी स्वतः ते पॅक करून घ्यावा, किंवा महापालिकेच्या जे असतील त्या महापालिकेने बंदिस्त करावे आणि प्रायव्हेट यांना नोटीस काढावी की ते बंदिस्त करावं. सुदैवाने ही घटना, म्हणजे मला वाटतं इथे स्लॅब होता तरीही जिथेही विहीर असतील जळगावमध्ये, मी सर्वांना एक विनंती करते, महापालिकेच्या प्रशासन असतील तर त्यांनी प्लीज ते चेक कराव्या आणि ज्यांच्या प्रायव्हेट प्लॉटमध्ये असतील त्यांनीही त्याचं परिस्थिती चेक करावी. म्हणजे आज ही दुर्घटना, कोणाची जीवाची हानी ही झालेली असती, ती टळली आहे, पण सदैवाने ती टळली आहे. आपल्या अग्निशामक दलांनी त्यांचे इथे 100% देऊन त्यांना 3घींना वाचवलं आहे. पण पुन्हा मी सर्वांना, जनतेला हे सांगू इच्छिते, जिथे पण अशा विहिरी त्यांच्या प्रायव्हेट प्लॉटमध्ये असतील त्यांनी ते चेक कराव्या, बंदिस्त करून घ्याव्या, अँगल्स, लोखंडाचा अँगल टाकून ते हे कराव्या की पुन्हा अशी काहीतरी घटना घडायला नको. आणि पुन्हा इथले नागरिकही तत्पर सर्व आलेले होते. सर्व युवकांनी त्यांना टीमला मदत केली आहे आणि टीमचं खरंच कौतुक आहे. नागरिकही तेच म्हणतात की टीम ही लवकर आलेली आहे आणि लवकर ऍक्शन घेतल्यामुळे ऑक्सिजन लेवल असताना म्हणजे कॉन्शियस, सबकॉन्शियस ते झालेले होते, पण त्वरित त्यांना काढलं आहे. त्यामुळे त्यांनाही मी त्यांच्या म्हणजे छान कार्य केलं आणि लवकर केलं, त्यांच्या सर्वांचं अभिनंदन करते. आणि पुन्हा सांगते महापालिकेला की पुन्हा सर्वांना नोटीस काढाव्या आणि ज्या विहिरी असतील त्या बंदिस्त कराव्या.